नमस्कार, एके क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। गुरु आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा व्यक्ती। गुरूंचा आदर सन्मान आपण गुरुपौर्णिमा या दिवशी करत असतो। त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा दिवस आपण साजरा करत असतो। गुरुचे मोल अनमोल आहे, परंतु आपण ते शब्दात मांडण्याचा प्रयत्न थोडक्यात करत आहोत। शब्दात तर मांडता येत नाही, परंतु थोडासा प्रयत्नही करूया। नमस्कार। गुरुपौर्णिमा हा असा पवित्र दिवस आहे जो विशाल ऋषी महर्षी व्यास यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो। व्यास ऋषींनी आपल्या हिंदू धर्मातील 4 वेदांना लहान केले। त्यांनी 18 पुराण, श्रीमद भगवद्गीता आणि महाभारत देखील लिहिले। म्हणूनच या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते। गुरूंना, शिक्षकांना नेहमीच हिंदू संस्कृतीत देवाचे स्थान दिले जाते। गुरुपौर्णिमा हा आपल्या गुरूंचे आभार मानण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस आहे। गुरु हा तो व्यक्ती आहे जो आपल्याला अज्ञानापासून मुक्त करतो। आषाढ महिन्यातील हा पौर्णिमेचा दिवस हिंदू धर्मातील वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक आहे। मित्रांनो, गुरु आपल्याला जीवनात सुखदुःख, सत्य असत्य, पाप पुण्य या सर्व गोष्टींचे महत्त्व पटवून देतात। आपले गुरु आपल्याला सत्याच्या मार्गावर चालायला शिकवतात। गुरु म्हणजे निष्ठा, गुरु म्हणजे कर्तव्य, गुरु म्हणजे श्रद्धा आणि भक्ती, गुरु म्हणजे विश्वास, गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाण यांचे प्रतीक। गुरुपौर्णिमा भारतात व जगात देखील जिथे भारतीय लोक राहतात तिथे साजरी केली जाते। गुरुपौर्णिमा हा दिवस शिष्यांसाठी गुरूंबद्दल आभार व धन्यवाद प्रकट करण्याचा दिवस असतो। मित्रांनो, गुरुचे हे अनमोल 2 शब्द मी तुमच्यासमोर सादर केले आहे। जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।